आश्रमशाळा मोरोशी येथे 25 डिसेंबर 2025 रोजी आश्रमशाळा मोरोशी या ठिकाणी इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनी कोमल भास्कर भला या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यामध्ये तिला मुख्याध्यापक प्रल्हाद भोई व महिला अध्यक्षिका जयश्री वाघाडे यांनी निलंबित करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून कोमल भास्कर भला हिच्या आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शासकीय आश्रमशाळा मोरोशी येथे भेट देऊन मुलीच्या वडिलांना आश्वासन दिलं की या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल। आतापर्यंत मुख्याध्यापक व महिला अध्यक्षिका यांना निलंबित केला आहे आणि जोपर्यंत संपूर्ण तपास करून अजून तेवढे दोषी आढळतील त्या संबंधितांवर कारवाई करून असं सांगण्यात आलं। यावेळी राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच त्यांचे प्रशासकीय तपास अधिकारी, त्यांची टीम, पेन प्रकल्प अधिकारी गलांडे मॅडम, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कोकण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मराडे, शहापूर प्रकल्प अधिकारी कालपांडे तसेच मोरोशी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर राजेश भांगे, आज 24 तास, ठाणे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।